आपल्याकडे कुलदैवत, ग्रामदैवत, कुलदेव, कुलदेवी हे सुद्धा याच्याकरता सांगितले। 30 कोटी देवता म्हणजे काय? तशी तर मूळ एकच देव आहे आपल्याकडे सुद्धा, एकमेवाद्वितीयम ब्रह्म। ब्रह्माशिवाय, विठ्ठल भगवंताशिवाय, कृष्ण भगवंताशिवाय या जगात दुसरा देवच नाही। याच देवानं धरलेली अवतार धरी येली सोंगी येणे अवघे पांडुरंगी। भगवंतानी अनंत अवतार धरले, पण आहे मात्र एकच, शक्ती मात्र एकच आहे। आपण हरिपाठ म्हणतो ना, हरिपाठामध्ये सांगितलं बघा, एक हरी आत्मा, आणखी सर्वा घटी राम, देहादेही एक। राम किती आहे? देह किती आहे? अनंत आहेत। आता आपण एवढे बसलो, देह किती आहेत आपले? एवढे वेगवेगळे प्रकारचे भिन्न भिन्न देह आहेत, पण अंतकरणामध्ये शक्ती किती आहे? राम रूपी एकच शक्ती आहे, म्हणजे एकच देव आहे। हा नटला जगामध्ये, नाना रूपानं नटला, भिन्न भिन्न रूपानं नटला। हे उपाधी आहे, उपाधी। आणि आपल्याला हे उपाधीची दृष्टी बाजूला करून आतला असणारा राम ग्रहण करायचा आहे, कृष्ण ग्रहण करायचा आहे, याच्याकरता परमार्थ करायचा आहे। देवदेव करणं सोपं पण नाही, देवदेव करणं सोपं पण आहे। परमार्थ तो नव्हे लेकुराच्या गोष्टी, देवदेव करणं एवढं सोपं नाही, आणि देवदेव करणं सोपं पण आहे। देवदेव करण्याकरता काही लागत नाही, देवदेव करण्याकरता बसल्या तिथं जागेवर देवदेव करता येतो। निजल्याने गाता उभा नारायण, काही अडचण, इतका सोपा परमार्थ सांगितला। नामसंकीर्तन साधन पै सोपे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी। घेतलं पाहिजे, याच्याकरता फक्त वृत्ती शांत ठेवावी। पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर जा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।